श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामींचा आवडता वार गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण काही सेवा करायला हवी। स्वामी समर्थांची प्रभावी सेवा गुरुवारी करा, त्याने स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर होईल। हे पहा, रोजच आपल्याला दैनंदिन कामात वेळच नसतो, म्हणूनच फक्त गुरुवारी तरी आपण स्वामींच्या काही सेवा करायला पाहिजेत। दर गुरुवारी तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा। दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावे। असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते। दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ एक पारायण तरी करावे, म्हणजेच 1 ते 21 अध्याय एका ठिकाणी बसून ते पूर्ण अध्याय वाचावे। लक्षात ठेवा, नित्यसेवेमध्ये आपण रोज स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 3 अध्याय वाचतो, पण गुरुवारी तरी तुम्हाला एक पाठ एक पारायण हे करायचे आहे। गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला। गुरुवारी स्वामींना नैवेद्य दाखवताना बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाची मिठाई हा नैवेद्य स्वामींना दाखवा। दर गुरुवारी तुळशीला 2 ते 3 चमचे कच्चे दूध अर्पण करा। स्वामींसमोर बसून 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 11 वेळा तारक मंत्र बोला। तारक मंत्र म्हटल्याने सुद्धा आपल्यावर स्वामींची कृपा होईल। तारक मंत्र जर पाठ नसेल तर तो मोबाईलमध्ये लावा किंवा एखाद्या कागदावर लिहून घ्या। विष्णू सहस्रनाम हे दर गुरुवारी वाचा। मी तर असं सांगेल की रोज विष्णू सहस्रनाम बोलत जा, पण कसं असतं, आपल्याला कामात वेळच नसतो, म्हणून सकाळी उठल्यावर तरी मोबाईलमध्ये विष्णू सहस्रनाम लावत जा। गुरुवारी या छोट्या छोट्या सेवा करून तर पहा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। चा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।